गावची जत्रा म्हटलं, की बघा ना, काय धमाल असते ना. म्हणजे बघा ना, आपण शहरामध्ये किती लांब दूर कोसावर राहणारे असू, परंतु गावची जत्रा म्हटलं, की आपोआपच आपले पाय नकळतच गावच्या दिशेने हे वळतातच. खरं तर देवाचा पालखी सोहळा हा मध्यरात्रीच निघणार होता. मग आता आम्ही सर्व आरतीचं ताट वगैरे घेऊन, नारळ वगैरे घेऊन भैरवनाथाच्या मंदिरात जाणार होतो, जिथे की जत्रा भरलेली असते. इथे मग एकीकडे माझ्या आत्या नारळ वगैरे घेऊन पेढ्यांसहित आरतीचं ताट तयार करत होत्या आणि मग दुसरीकडेच ढोल ताशांच्या गजरामध्ये लेझीम वगैरे खेळत सर्व गावकरी हे मंदिराच्या दिशेने जाणार होते. गावच्या जत्रेमधला हा आनंद सोहळा पाहिल्यानंतर कुठेतरी मग असंच वाटतं, की शहरामध्ये राहून आपण या सर्व गोष्टी किती मिस करतो ना. ढोल ताशे, लेझीम या सर्व गोष्टी ना कुठेतरी आपल्या शहरामधून नष्टच होत चालल्यात असं वाटतं. शहरामध्ये आपल्याला जिथे-तिथे दिसतो ते फक्त डीजेचा नाद. मग काय आता डीजेच्या तालावर आपला एक विरंगुळा किंवा करमणूक जरी होत असली, तरी पण मग ढोल ताशे किंवा लेझीम याच्यावर थिरकताना किंवा तो ऐकताना देखील आपल्या चेहऱ्यावरचा जो काही आनंद असतो ना, तो खरंच पूर्ण वेगळा असतो. मग आता याच्यावर पर्याय एकच आहे, की गावची जत्रा अटेंड करा, ती मिस करू नका. ना भूतो ना भविष्यती असा जो काही आनंद सोहळा असतो ना, तो फक्त आपल्याला आपल्या गावच्या जत्रेमध्ये देवाच्या दरबारातच पाहायला मिळतो. गावच्या जत्रेमधल्या आकाश पाळण्यामध्ये बसण्याची मजा किती वेगळीच असते ना. आणि मग इथलं दृश्य बघून मला तर बाबा खरंच धक्काच बसला. बघा ना कसे पायाने आकाश पाळणा फिरवत आहेत, स्वतःच्या जीवाची बाजी लावून फक्त आपलं मनोरंजन व्हावं त्यासाठी त्यांचा हा अट्टहास. गावच्या गमती जमती आपण अशाच पाहूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत स्टे कनेक्ट.